बॉलिवूडमधील प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांचं प्रदीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं। मृत्यूसमयी त्यांचं वय 88 असं होतं। मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती। रविवारी रात्री 21 मार्च रोजी त्यांचं सायन कोळीवाडा या त्यांच्या राहत्या घरामध्ये निधन झालं। सागर सरहदी कभी कभी, चांदनी आणि सिलसिला यासारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जायचे। सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 मध्ये पाकिस्तानात झाला होता। त्यानंतर ते दिल्लीत आले। दिल्लीत काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ते मुंबईत आले। मुंबईत आल्यानंतर संघर्ष करत त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं। यश चोप्रा यांच्या कभी कभी या चित्रपटामुळे सागर सरहदी यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली होती। तसंच त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी संहिता लेखन सुद्धा केलं होतं। यात सिलसिला हा 1981 चा चित्रपट होता, 1989 चा चित्रपट होता चांदनी आणि 1993 चा चित्रपट होता रंग आणि 1976 चा चित्रपट होता जिंदगी। कर्मयोगी, कहो ना प्यार है, कारोबार, बाजार आणि चौसर सारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे। सागर सरहदी यांचा जीवन प्रवास आपण समजून घेऊया। भारताच्या ईशान्य सरहद प्रदेशात 11 मे 1933 रोजी सागर सरहदी यांचा जन्म झाला। त्यांचं मूळ नाव गंगा सागर तलवार असं होतं। मुंबईतील सायन कोळीवाड्यातील पंचपुष्प या सोसायटीमध्ये 2 खोल्यांमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। खालसा कॉलेजात त्यांचं अर्धवट शिक्षण झालं। खालसात सरहदी यांच्यावर गुलजार यांचा प्रभाव होता। उपजीविकेसाठी त्यांनी काही काळ टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं आणि टायपिस्ट म्हणूनही काम केलं, पण ही दोन्ही कामं त्यांनी सोडून दिली। प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशन मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। ग्रँट रोड इथे ही संघटना काम करत होती। ख्वाजा अहमद अब्बास पासून ते साईर लुधियानवी यांचा सहवासी त्यांना लाभला। सागर सरहदी यांचा चित्रपट प्रवास हा सुद्धा एक मोठा विषय आहे, तोही आपण समजून घेऊया। यश चोपडा यांच्या टीम मधील महत्त्वाचे सर्जनशील सदस्य म्हणून सागर सरहदी यांची ओळख होती। बाजार या कलात्मक दृष्ट्या उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते। या चित्रपटाचे ते लेखक आणि दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा होते। सिलसिला, चांदनी, कहो ना प्यार है, नूरी, दीवाना चित्रपटांचं कथा, पटकथा, संवाद लेखक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। उर्दू आणि हिंदीतील एक सिद्धहस्त कथाकार आणि नाटककार सुद्धा सागर सरहदी होते। लोरी, चौसर चित्रपट 2004 पासून तयार होऊन डबाबंद झाले। वितरकांची या चित्रपटांना प्रतीक्षा होती। 1970 साली पहिली संधी पत्नी या चित्रपटात त्यांना मिळाली। सरहदी यांच्या मिर्झा साहिबान नाटकानं यश चोप्रा अत्यंत प्रभावित झाले आणि 1976 सालच्या कभी कभी चित्रपटात यश चोप्रा यांनी त्यांना संधी दिली। 1982 साली बाजार चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं। बाजार सिनेमात नसरुद्दीन शाह, फारुख शेख आणि स्मिता पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या आणि बाजार चित्रपट हा सुपर डुपर हिट ठरला। चित्रपट पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सागर सरहदी यांची एक दिलखुलास मुलाखत राज्यसभा वाहिनीवर प्रसारित झाली होती। त्यातला थोडा अंश आम्ही तुम्हाला दाखवतो।
सागर जी, आपका बहुत बहुत स्वागत है प्रोग्राम में। हाँ, इनायत, शुक्रिया। ये जो गंगा सागर तलवार, जी, ये सागर सरहदी कैसे बन गए? मुझे खुद नहीं पता कि बचपन में कोई सागर बोलता था, एक आदमी कोई और शख्स था, उसका नाम गंगा सागर था। फिर मैंने बाद में जिया सरहदी साहब, उनकी कोई बहुत फिल्में मिजाज के हिसाब से पसंद करता था, तो मैं अल्टीमेटली डिसाइड किया कि न तो गंगा सागर भी छोड़ दूँ, जिया सरहदी का सरहदी वहाँ से ले लूँ और सागर के साथ शामिल कर दूँ, तो सागर सरहदी। चूँकि सुबह सरहद में पैदा हुआ तो सरहदी में भी था, तो इसलिए कन्वीनियंट के हिसाब से सागर सरहदी रख लिया। कब रखा होगा, कब? मेरा ख्याल है मैट्रिक वैट्रिक जब पढ़ रहा था, अर्ली डेज में, बच्चा था मैं, ग्रोन अप कर रहा था, पढ़ना लिखना शुरू किया था, तो उन दिनों में जिया सरहदी के ज़माने का वो बहुत पॉपुलर थे, बहुत पसंद करता था, उनकी फिल्में बहुत अच्छी लगती थी, तो मिजाज भी उनका थोड़ा एग्रेसिव, सोशल, पॉलिटिकल, तो चीज़ें मुझे रास आती थी, तो इसलिए मैंने उन दिनों में अपना नाम सागर सरहदी रखा। पैदा तो आप मुंबई में ही हुए? नहीं, मैं पैदा हुआ सूबा सरहद के एक बेहद छोटे से गांव। यशराज जी के साथ आप उनके बड़े क्लोज एसोसिएट थे, और जब दोबारा आप यशराज फिल्म्स में जाएं कभी, तो क्या आपको कोई पहचानेगा, अंदर आने देगा? मैं गया ही नहीं है तो अंदर आने का सवाल ही नहीं है। जब से यश ही नहीं है, उनको मेरा नाता टूट गया पूरी यशराज प्रोडक्शन से। लेकिन यशराज जी की तो कंपनी तो है ही, उनके बच्चे उसे संभालते हैं, तो अपनी फिल्म जो कि चौसर बनकर रखी हुई है, उसके डिस्ट्रीब्यूशन के बारे में उनसे आपने कभी बात की? नहीं, उनसे वो चौसर मैंने बहुत बाद में बनाई है। पहले मैंने ये बनाई थी, बाजार बनाई थी, तो बाजार उन्होंने कहा था कि मेरे बैनर के नीचे बनाओ, तो मैंने कहा नहीं। बोले क्यों नहीं? मैंने कहा नहीं, तो आप उसमें भी कुछ सजेस्ट करेंगे या ये करेंगे, मैं मानूंगा नहीं। उनका मैं कुछ नहीं कहूँगा, तुम बनाओ। मैं कहा नहीं, मैं नहीं बनाता, मैं अपने बैनर के नीचे बनाऊंगा, लेकिन आपसे हेल्प बहुत लूँगा। वहाँ क्या चाहिए? मैंने कहा मुझे रास्टॉक चाहिए क्रेडिट पर। कितना क्रेडिट? मैंने कहा 100%। तो हंस पड़े, और उन्होंने नवरंग लेबॉर्ट्री के जो मालिक थे उनको मेरे अपने ऑफिस में बुलाया, बोला ये सागर सरहदी हैं, ये फिल्म बनाना चाहते हैं, रास्टॉक जो है इनको 100% क्रेडिट दीजिए, मेरी जिम्मेदारी है। सागर सरहदी यांच्या चित्रपट प्रवासाविषयी सांगतायत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर। ती 50 वर्षांची आहे। म्हणजे 1970 साली त्यांनी पत्नी नावाच्या सिनेमाचे संवाद लिहिले, 71 साली त्यांनी बासू भट्टाचार्य यांच्या अनुभव या सिनेमाचे संवाद लिहिले, परंतु त्यांना जो मोठा ब्रेक मिळाला तो यश चोप्रा दिग्दर्शित कभी कभी, सिलसिला आणि चांदनी या चित्रपटामध्ये। आता एका बाजूला ह्या चित्रपटांचं जे हे रोमॅन्टिक चित्रपट आहे, आणि रोमॅन्टिक चित्रपटामधलं जे एजिंगचं जे वैशिष्ट्य आहे, कौशल्य आहे, कसब आहे, त्याचं बरंचसं श्रेय आपण सागर सरहदी यांच्या लेखनाला देखील दिलं पाहिजे। त्याच वेळेला सागर सरहदी यांची जे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्यांनी दिवाना जो राज कपूर दिग्दर्शित सिनेमा आहे, किंवा कहो ना प्यारे राकेश रोशन दिग्दर्शित सिनेमा आहे, असे काही तद्दन व्यावसायिक चित्रपटही लिहिले। म्हणजे एका बाजूला त्यांनी एक रोमॅन्टिझम जपला, तर त्याच वेळेला एक व्यावसायिकता सुद्धा जपली, आणि ज्या वेळेला त्यांनी चित्रपट दिग्दर्शन केलं त्यावेळेला त्यांनी ह्यापेक्षा पूर्णपणे वेगळी वाट निवडलेली दिसते, आणि तो सिनेमा होता बाजार। त्याशिवाय त्यांनी चौसर आणि तेरे शहर में हे असे आणखी 2 चित्रपट दिग्दर्शित केले। सागर सरहदी आर्ट फिल्म के ऋषिकेश मुखर्जी थे असं म्हणत चित्रपट समीक्षक सुमंत मिश्रा यांनी त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। सिलसिला, कभी कभी, अनुभव जैसे फिल्म के संवाद तो लिखे ही, लेकिन बाजार को मैं उनकी क्लासिक फिल्म मानता हूँ।
मैं मानता हूं कि वो आर्ट फिल्मों के ऋषिकेश मुखर्जी थे। ऋषिकेश मुखर्जी को ने भी फिल्मों में आर्ट की झलक मिलती थी, लेकिन वो व्यवसायिक दृष्टि से होती थी। लेकिन बाजार एक क्लासिक फिल्म है और बाजार से ही सागर साहब की एक अलग पहचान बनी। और आज सरहदी साहब जब नहीं हैं तो बाजार फिल्म का ही एक गीत याद आ रहा है, देख लो आज हमको जी भर के लौट के आते नहीं हैं। जो भी हो, सागर साहब को मेरी ओर से पूरी श्रद्धांजली। सागर सरहदी यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं। सामान्य माणसांसोबत राहूनच त्यांचं दुःख आपण समजून घेऊ शकतो असं त्यांचं मत होतं। या परिसरात त्यांच्या शेजारीच राहणारे आणि त्यांना अनेक काळापासून ओळखणारे आणि अनेक ठिकाणी त्यांना भेटणारे एक ज्येष्ठ पत्रकार हारिस शेख सुद्धा आहेत। त्यांनी काही आठवणी या निमित्तानं जाग्या केल्या। अत्यंत साधेपणा हा त्यांचा खरा गुण होता। त्यांना भेटल्यानंतर अगदी ते इन्स्टंट कनेक्ट व्हायचे आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलायचे आणि साधेपणाने सगळं त्यांचं जग चालायचं। 2 खोल्यांचं घर आणि त्यात त्यांची पुस्तकं आणि त्यांची मित्रमंडळी। कधीतरी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असताना ते भेटत असत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांना त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला। मार्केटमध्ये भेटत। तर असा हा साधा माणूस, इतका मोठा नावाजलेला बॉलिवूडमधला पटकथा लेखक, दिग्दर्शक, ज्यांनी बाजारसारखा सिनेमा बनवला, तर एकदा ते बाजार या सिनेमाचा भाग 2 करण्याचा मानस त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केला होता आणि त्यावर कामसुद्धा त्यांनी सुरू केलं।